हनी ट्रॅप. तर सायबर फ्रॉडमध्ये दोन प्रकार महत्त्वाची स्ट्रीम म्हणू आपण त्याला. एक आहे फायनान्शियल फ्रॉड आणि एक आहे इमोशनल फ्रॉड. हॅकर जे असतात हनी ट्रॅपमधले तुम्हाला लुटणारे ते अत्यंत निर्ढावलेले गेंड्याची कातडी असलेले असतात. त्यांना भावना बिवना काही नसतात. तर तो मुलगा सुसाईड झालं, त्याची पोस्टमार्टम झालं, त्याला घरी आणलं गेलं आणि आता अंत्यविधीसाठी नेणार म्हणून ठेवलेला असताना डेड बॉडी त्याच्या शेजारी त्याचा फोन होता. तर तो वाजला, तो कोणीतरी उचलला आणि स्पीकर फोनला टाकला. तर तिकडून बोलणं ऐकू येत होतं, राहिलेले 2 लाख कधी देणारे हरामखोर. तर हे भामट्यांचा चेहराच नाही आहे. दीज आर द फेसलेस थीव्स. माणूस कितीही विद्वान असला, कितीही हुशार असला तरी तो कपड्याच्या आतमध्ये पुरुष असतो. आता ज्येष्ठ नागरिक 60+ जास्ती अडकत आहेत फ्रॉडमध्ये. काय होतं की तुम्हाला सोशल मीडियावरनं फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि हनी ट्रॅपची सुरुवात होते. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे शाळेचा अभ्यास असो, शाळेची फी असो, विजेचं बिल असो की अगदी ऑनलाईन शॉपिंग असो, आपण सगळ्या गोष्टी या मोबाईलवरती एका क्लिकमध्ये करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ही एक क्लिक आपल्याला खूप मोठा धडा शिकवू शकते. कारण यातून होतोय सायबर फ्रॉड. आता हा सायबर फ्रॉड म्हणजे नक्की आहे तरी काय, हेच आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या कट्ट्यावर आलेले आहेत सायबर तज्ज्ञ डॉक्टर धनंजय देशपांडे सर. नमस्कार सर. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. गंमत अशी आहे की देशपांडे सरांचा परिचय हा फक्त सायबर तज्ज्ञ इथे येऊन थांबत नाही आहे, तर त्याच्यामागे खूप मोठा असा त्यांचा परिचय आहे आणि तो त्यांनी स्वतःच दिलेला मला वाटतं जास्त बरा होईल. नाही, फार परिचय नाही सांगत, पण जे प्रोटोकॉलमध्ये डेसिग्नेशन आहे तेवढे सांगतो. मी ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्डचा विनर आहे, डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आणि पुणे विद्यापीठ, UK एक विद्यापीठ आहे आणि कॅनडाचं, ह्या 3 विद्यापीठावर मी मेंटॉर म्हणून काम करतो. ग्रेट सर. म्हणजे आणि अवेअरनेसचं, जनजागृतीचं काम व्याख्यानाच्या द्वारे महाराष्ट्रात गावोगावी जाऊन करतो. सर, आज आपण चर्चा करणार आहोत सायबर फ्रॉड म्हणजे नक्की आहे तरी काय, मोबाईलचा त्याच्याशी थेट कसा संबंध आहे. मुळात सायबर फ्रॉड हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे की मोबाईलमधनं होणारे जे फसवणूक आहे त्याला सायबर फ्रॉड म्हणतात. आता सायबर फ्रॉडमध्ये 2 प्रकार आहेत, हे बऱ्याच जणांना माहीत नाही. सगळ्यांना वाटतं की काही फसलं की ते सायबर फ्रॉड आहे. तसं नाही आहे. तर सायबर फ्रॉडमध्ये 2 प्रकार महत्त्वाची स्ट्रीम म्हणू आपण त्याला. एक आहे फायनान्शियल फ्रॉड आणि एक आहे इमोशनल फ्रॉड. इमोशनल फ्रॉडमध्ये हनी ट्रॅपसारखे गोष्टी येतात की तुमचे इमोशनली तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात किंवा तुमचे फोटो मॉर्फ करून तुमच्या नातेवाईकांना पाठवू अशी धमकी देऊन, दॅट इज कॉल्ड इमोशनल. आणि फायनान्शियल फ्रॉड म्हणजे तुम्हाला काहीतरी स्कीममध्ये गुंतवून, तुम्हाला आमिष दाखवून, मोहात पाडून जे पैसे लुटले जातात, दॅट इज फायनान्शियल फ्रॉड. आता याच्यामध्ये सुद्धा डिपार्टमेंटकडं दोन्हीच्याही केसेस वाढत आहेत, पण त्यातले त्यात आधी प्राधान्य दिलं जातं इमोशनल ब्लॅकमेलच्या फ्रॉड केसेसला. त्याच्यात कारण अनेक वेळेला त्याच्यामध्ये सुसाईड होण्याची शक्यता असते. हनी ट्रॅपच्याच बाबतीतलं एक उदाहरण सांगतो. म्हणजे आज आपण फक्त किस्सेच ऐकूया, मी थेअरी काही सांगत नाही. एका गावातले मोठं गाव आहे, मँचेस्टर मानलं जातं महाराष्ट्रातलं, ते नाव सांगत नाही, फक्त ओळखू येईल. तर तिथल्या कॉलेजचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये अडकला. तर कसा असतो हनी ट्रॅप तो सांगेलच मी, पण हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि त्यांनी सुसाईड केला. तर हे हॅकर जे असतात हनी ट्रॅपमधले तुम्हाला लुटणारे ते अत्यंत निर्ढावलेले, ज्याला म्हणू आपण काय गेंड्याची कातडी असलेले असतात. त्यांना भावना बिवना काही नसतात. तर तो मुलगा सुसाईड झालं, त्याची पोस्टमार्टम झालं, त्याला घरी आणलं गेलं आणि आता अंत्यविधीसाठी नेणार म्हणून ठेवलेला असताना डेड बॉडी त्याच्या शेजारी त्याचा फोन होता. तर तो वाजला, तो कोणीतरी उचलला तो आणि स्पीकर फोनला टाकला. तर तिकडून बोलणं ऐकू येत होतं, राहिलेले 2 लाख कधी देणारे हरामखोर. म्हणजे काय की त्यांनी ऑलरेडी 8 लाख लुटले, राहिलेले 2 कधी देणार आहे हे तो विचारतो आणि त्याला माहीत पण नाही की याने जीव दिला आहे आणि त्याच्याशी यांना काही सोयरसुतक नसतं. मग त्या माणसाने उचलून त्याला शिव्या वगैरे घातल्या, म्हणला मी तुला पकडून दिला. तो म्हणला तुम्ही आम्हाला पकडू शकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हालाही आणि या निमित्ताने तुमच्या प्रेक्षकांनाही. पूर्वीच्या काळात चोऱ्या व्हायच्या, दरोडे पडायचे, त्यावेळेला पोलीस त्यांना पकडू शकायचे कारण त्यांचा एक चेहरा होता चोरांचा.
तर कुठेतरी बघितलं जायचं, वर्णन करून ते पकडू शकायचे. आताचे जे सायबर भामटे हा शब्द मी वापरतो, त्यांना मी चोर पण नाही म्हणत, भामटे येते. तर हे भामट्यांचा चेहराच नाही आहे. दीज आर द फेसलेस थीव्स. त्यांचा IP ॲड्रेस, मोबाईलचा ॲड्रेस हाच त्यांचा चेहरा आहे फक्त. त्याच्यामुळे ते पकडण्याच्या अडचणी वाढतात. म्हणून माझं म्हणणं असतं की आजारी पडल्यावर दवाखाने आहेतच, पण आजारीच पडू नका ना. तसं मी प्रयत्न हा करतोय की सायबर फ्रॉडमध्ये अडकल्यावर माझ्याकडे येतात जेव्हा कोणी लोक, त्यावेळेला मी आधीपासून सांगतो की बाबांनो माझी वॉल बघा, माझं सोशल मीडियाचे व्हिडिओ पहा, मी आयुष्यात अडकणार नाही. पण कसं होतं माहिती का, आपल्याला संकट आल्यावर देव आठवतो, तसं अडचणीत आलं कीच तुम्हाला सायबरवाला आठवतो. तसं करू नका. आजची ही जी आपलं गप्पा आहेत त्या गप्पा ऐकल्यावर माझा अशी अपेक्षा आहे की ह्या तुमच्या प्रेक्षकांच्यापैकी जे काही लाखो प्रेक्षक आहेत त्यातले 80% जरी सुधारले तरी ते फार मोठं तुमच्या चॅनलचं यश आहे असं मला वाटतं आहे. तर वेगवेगळे ट्रॅप्स आहेत ह्याच्यामध्ये, पण मुळामध्ये पहिला ट्रॅप सांगून ठेवतो महत्त्वाचं सध्या जो चाललेला आहे तो आहे हनी ट्रॅप. म्हणजे आता सगळ्या न्यूज चॅनलवर झळकतं आहे की नामांकित अधिकारी, सनदी अधिकारी त्यातले कितीतरी आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, म्हणजे स्पर्धा परीक्षा पास झालेले आहेत. मग लोकांना असं वाटतं, जनरल लोकांना, की इतके मोठे शिकलेले लोक कसे अडकले, किंवा एका मोठ्या याचं ते सायंटिस्ट अडकलेला परदेशात, गुपित फोडली गेली म्हणून कसं अडकले हे. तर ह्याच्या मागचं एक साधं सोपं गणित सांगतो. माणूस कितीही विद्वान असला, कितीही हुशार असला, तरी तो कपड्याच्या आतमध्ये पुरुष असतो. त्याचे पद, त्याचं शिक्षण हे खुर्चीवर असतं, पण त्याच्या आतमध्ये कपड्यामध्ये पुरुषच आहे तो. त्याच्या भावनेला हात घालता येऊ शकतो आणि तसा हात घातला जातो. तर आता मुळात हनी ट्रॅप म्हणजे काय, अगदी साध्या माणसांना कळेल अशा भाषेत सांगतो. ह्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि कॉलेजचे मुलं जास्ती अडकतात. पण आता माझं ऑब्झर्वेशनप्रमाणे कॉलेजची मुलं अडकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. आता ज्येष्ठ नागरिक 60+ जास्ती अडकत आहेत फ्रॉडमध्ये. काय होतं की तुम्हाला सोशल मीडियावरनं फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि हनी ट्रॅपची सुरुवात होते. मुळात हनी ट्रॅपमध्ये ज्येष्ठ का अडकतात त्याच्या मागची सायकॉलॉजी आधी सांगतो. साधारण मी एक सायकॉलॉजिस्ट आहे म्हणून सांगतो. 60चं वय असं असतं की रिटायर झालेले असतात, घरातली त्यांची बायको त्यांच्या नातवंडांमध्ये रमलेली असते, मुलांबाळांमध्ये रमलेली असते, आणि हा वरचेवर एकटा पडत जातो. सगळेच नाही म्हणत, पण 90% ज्येष्ठ नागरिक हे एकटे पडत जातात. आणि मग त्यांना संवादच थांबतो त्यांचा सगळ्यांची, घरातल्यांची. मग ते आणखी एकलकोंडे होतात. आणि मी इतके आयुष्यभर घरासाठी लढलो, कष्ट केले, पण मला किंमत आता नाही राहिलेली, माझी पायपुसणी झाली, अशी भावना मनात येते. आणि मग त्या सिंपतीला हात घालण्यासाठी मेसेज चालू होतात. अननोन नंबरवरनं आधी फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि मग गप्पा चालू होतात. मग गप्पा असताना समोरून लेडीज असते, मेसेंजरला साध्या किंवा कुठल्याही व्हॉट्सअपला कुठेही मेसेजला. मग तुमच्या गप्पा चालू होतात. गप्पांमध्ये मग एकमेकांचं बॅकग्राऊंड सांगितलं जातं घरगुती. करता 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 ते आठवलेलं उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी, आता कमी झालेत, लाकडी पिंजऱ्यात पोपट घेऊन ज्योतिषवाले रस्त्याच्या कडेला बसायचे आणि ते सांगायचे, बाई आली भविष्य बघायला, तर सांगायची 5च वाक्य फिक्स ठरलेली की बाई तू जेवढं कष्ट करते तेवढं त्याचं चीज नाही आहे, बाई तुला माहेर जेवढं सुख मिळालं तेवढं मग सासरी मिळत नाही आहे, बाई तुझा नवरा म्हणाल तशी तुला मदत करत नाही आहे, बाई तुझी सासू तुला चांगली मिळाली नाही, आता सून कशी मिळेल याची धास्ती आहे. अशा प्रकारची 5 वाक्य बोलली की ती बाई खुश होते. तिला वाटतं बरोबर भविष्य ओळखलं. सर एक मिनिट थांबवते. जसं तुम्ही आता खूप अगदी व्यवस्थित सांगतायत, अगदी मुद्देसूद म्हणजे अगदी तुम्ही ती काय म्हणतो त्याला आपण, तो अगदी व्यवस्थित तुम्ही अशी ती किनार पकडून जातात. तुम्ही आता उल्लेख केलात की इथे सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबद्दल, पण हे महिलांबरोबर पण असं होतं. समोरून एखाद्या म्हणजे फ्रेंडशिप रिक्वेस्ट येते एखाद्या पुरुषाकडून, तो देखील हाच पॅटर्न राबवतो आणि महिला देखील मग हनी ट्रॅपमध्ये वगैरे सापडतात. प्रश्न थोडासा अधिकृतपणे मी सांगतो. माझ्याकडच्या निरीक्षणानुसार किंवा माझ्याकडे आलेल्या केसेसनुसार 98% केसेस जेंट्सचे आहेत, 2-1% फक्त लेडीजचे आहेत. कारण मुळामध्ये आपली संस्कृती तिथं फार छान काम करते. आपले संस्कार महिलांवर असे आहेत की परपुरुषाशी बोलू नये. जरी दुःखात कष्टात असला तरी बघा, माझ्याकडे काउन्सिलिंगला सुद्धा महिला येतात, तेव्हा पटकन ओपन अप होत नाहीत, कारण मी त्यांच्या दृष्टीने परका असतो म्हणून त्या अडकत नाहीत हनी ट्रॅपमध्ये. जेंट्स मात्र अडकतात.
कारण त्यांना ऐकणारच कोणी नसतं, रडण्यासाठी त्यांना खांदाच नसतो कोणाचा, त्यांना रडायचं असतं. रडणं म्हणजे व्यक्त कोंडलेलं. हां, मग ते सोशलवर येतात, मग तिथं मैत्री वाढते. अशी एखादी महिला पर्पजली तुम्हाला मैत्री वाढवते, मग त्याच्यामध्ये गप्पा मारत 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 त्या पोपटवाल्या भविष्यवाल्यासारखंच ती बाई बोलायला लागते. अय्या तुम्ही 60चे असून वाटत नाही आहात, किती हँडसम दिसताय, काय मेंटेन करता, जिमला जाता का, हे असले ठराविक वाक्य असतात जे पुरुषांना सुखावणारी असतात. मग पुरुष सुखावला जातो आणि मग मनातल्या मनात तो कम्पेअर करायला लागतो की हे माझ्या बायकोला आत्तापर्यंत कळलेलं नाही आहे, पण हे परक्या बाईला कळलं. आणि मग तुलनेमध्ये तो ऑलरेडी घरात भांड्याला भांडे वाजलेलेच असतात, त्यामुळे तो तिथनं वैतागून इकडे हिरवळ बघायला जातो आणि ती त्याला मिळते शाब्दिक. मग बघता बघता मग त्याच्यावरनं कॉलिंगवर गाडी येते. कॉलिंग म्हणजे आपण साधा कॉल करूया का, गप्पा मारूया का, सेफ टाईम कधी असतो तुमचा, म्हणजे घरी कोणी नसेल तेव्हा. मग तो सांगतो की मुलं कामाला जातात, बायको नंतर 11 वाजता महिला मंडळात जाते किंवा काय देवळात जाते, 11 ते 1 साधारण मी फ्री आहे, किंवा जो काही XYZ टाईम तेव्हा मी फ्री आहे. मग त्यावेळेला साधा कॉल गप्पा मारणं चालू होतं. हाय हॅलो कसे आहात, मग छान वाटतंय, आज आवाज खचलेला दिसतोय, थकला आहात का, असं ते सगळं गमतीदार असतं. आणि मग त्याला वरच्या ढगात नेलं जातं. मग नेता 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 त्याला काय म्हणून त्याला भावनिक गप्पांकडं, म्हणजे सेन्शुअस हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, तशा गप्पा चॅटिंगमध्ये आणि बोलण्यामध्ये सुरू केल्या जातात पर्पजली. आणि इथं त्यातला पुरुष जागा होतो. आणि मग ती म्हणते, सांगणं गरजेचं आहे थोडंसं हा विषय कळण्यासाठी म्हणून, की प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की मी 40-30 होतो तसंच 60मध्ये आहे असं लोकांनी म्हणावं. आणि ते ती म्हणते थोडंसं पोट वाढलं आहे पण बाकी तुम्ही छान दिसताय, पण आता शर्टवरनं इतकी छान दिसताय. मग ती गाडी कशी येते, ती मग व्हिडिओ कॉल करूया का सेफ टाईममध्ये. मग ते व्हिडिओ कॉल केला जातो. मग अगदी साधा व्हिडिओ कॉल असतो तो सुरुवातीचे. अय्या छान दिसताय शर्ट्समध्ये, शर्टमध्ये एवढे चांगले दिसताय तर बनेनमध्ये कशा दिसाल. मग तोही उत्साहाने शर्ट काढतो, सलमान खान होतो तो. आणि मग असं करत 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 ती म्हणते मला पण फार आज इकडं उकडतं, AC बंद आहे वगैरे, म्हणून ती पण काय ते स्कार्फ काय असेल तो काढून टाकते. म्हणजे जास्तीत जास्त शारीरिक जवळीक निर्माण करण्यासाठीचे वाक्य बोलली जातात आणि तसे ॲक्शन्स करून घेतल्या जातात व्हर्च्युअली. आणि हा एक व्हर्च्युअली, आणि हा साधारण 1.5 ते 2 महिन्याचा पिरियड चालू असतो. हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यापासून जाळ्यात सापडेपर्यंत. म्हणजे हा हनी ट्रॅपचा हा सुरुवातीचा पहिला टप्पा. नाही, हा टप्प्यावर आली गाडी. ह्या टप्प्यावर गाडी आल्यानंतर मग नंतर ती म्हणते की माझे मिस्टर, मला काय नाईट लाईफ माझं बंदच झालं आहे, 4-4 महिने दौऱ्यावर असतात, मला खूप कसतरी होतं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर आपण निदान असं काहीतरी करूया का, किसिंग वगैरे व्हर्च्युअल. मग त्याला ओढलं जातं. मग ते फोनच्या कॅमेऱ्याच्या जवळ ओठ आणल्यासारखं तुम्हाला फील केलं जातं. मग तुम्ही पण वेड्यासारखं तुम्ही तुमच्या मोबाईलला तोंड चिकटवता आणि तो व्हर्च्युअल आनंद घ्यायला जाता. हे आता ऐकताना हसायला येत असेल, पण हे रिअलमध्ये घडलेल्या केसेस आहेत अशा. उद्दीपित केलं जातं त्यांना. आणि मग त्याच्यातनं मग नंतर तुम्हाला जसे तुम्ही ज्या अवस्थेत जन्माला आला होता त्या अवस्थेत नेलं जातं. आणि समोरची ती बाई पण म्हणते की मी पण त्या अवस्थेत येते, तुम्ही पण या, आपण छान मज्जा करू, गप्पा मारू. आणि मग अशा रीतीने तुम्हाला तसं त्या अवस्थेत नेलं जातं. आणि मग गप्पा मारता मारता थोडेसे सेन्शियस गप्पा आणखी वाढवल्या जातात आणि तुमच्याकडनं काही कृती करून घेतल्या जातात की ज्या अश्लील गटात असतात, की ज्या सामान्य लोकात तुम्ही करत नाही. आणि मग फोन कट होतं आणि 15 ते 20 मिनिटानंतर दुसऱ्याच नंबरवरनं तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला जातो. आणि तुम्ही तिथे त्या हनी ट्रॅपमध्ये तुम्ही अडकला ते तुम्हाला कळतं. त्या क्षणी कळतं तुम्हाला की तुम्ही ट्रॅपमध्ये अडकला आहे. आणि ते पाठवणारा दुसराच नंबर असतो आणि तो म्हणतो की हा व्हिडिओ माझ्याकडे आला आहे, कुठून आला आहे माहीत नाही, माझ्याकडे आला आहे, हा तुम्हीच आहात, तर तुम्ही हे व्हिडिओ मी डिलीट करायला तयार आहे, पण त्यासाठी मला तुम्ही 1 लाख रुपये द्या. म्हणजे तेव्हापासून. आणि मग तिथं गंमत अशी होते की ते हॅकर जो आहे म्हणजे भामटा, त्यांनी ॲक्च्युली तिथं बाई ठेवलेलीच नसते. तिथं सुरुवातीला फक्त बाई असते खरोखरची, पण नंतर जे व्हिडिओ दाखवले जातात म्हणजे ते जे कपडे तो प्रकार जो आहे त्यावेळेला फक्त तिकडनं व्हिडिओ रन होत असतो आणि तुम्हाला वाटतं की ती बाई तसं करतीये, तसं होत नसतं. आणि मग तुम्ही त्या भामट्याच्या हातात सापडलाय. तर भामटे लोक कधीही सोन्याचा अंड देणारी कोंबडी कापून खात नाहीत.
वन टाईम ते कधीच लुटत नाहीत, खेळत राहतात. आणि मग तुम्ही 1 लाख रुपये दिल्यावर तुम्हाला वाटतं की चला बाबा 1 लाख दिले, आपली जान बाची तो लाखो पाय, आणि देऊन टाकता. कारण 60च्या वयामध्ये तेवढे पैसे असतात साधारण, देता. आणि तो पण तुम्हाला व्हिडिओ डिलीट केल्याचा स्क्रीनशॉटही पाठवतो. मग 2 दिवसानंतर दुसऱ्याच नंबरवरनं तोच व्हिडिओ तुम्हाला येतो आणि परत 1 लाख 2 लाखाला लुटलं जातं. आणि असं 2-3 महिन्यामध्ये 2-2 कोटी रुपयांना लुटलं गेल्याच्या घटना घडतात. याला म्हणतात हनी ट्रॅप. आजच्या आपल्या गप्पांमध्ये मी ट्रॅप तर सांगेलच, पण कुणीच सांगत नाही ते उपाय पण सांगेल. ट्रॅप सगळेच सांगतात, उपाय सांगितले गेले पाहिजेत. तर उपाय याच्यावरचा 2 उपाय आहेत. एक पहिला तातडीचा उपाय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी कुठल्याही अनोळखी व्यक्तीचं फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची नाही. अनोळखी व्यक्तीकडनं आलेल्या मेसेजला एंटरटेन करायचं नाही. अननोन नंबर म्हणतो आपण त्याला, कसलाही असो, नाही अटेंड करायचा. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा सेफ मार्ग. आणि चुकून तुम्ही त्यात पडलाय असं गृहीत धरू, माणूस आहे शेवटी, विश्वामित्राला भावना अनावर झाली तर आपण माणसं आहोत. तर कमीत कमी त्यावेळेला एक आयडिया सांगून ठेवतो डेमो देऊन. व्हिडिओ कॉलच्या ट्रॅपमध्ये न सापडण्याचा सगळ्यात सुंदर पर्याय, म्हणजे प्रभावी, सुंदर म्हणण्यापेक्षा, की फोन येतो ना जेव्हा तुम्हाला, तर त्यावेळेला फोन असा टेबलवर ठेवलेला असतो, तुम्ही कुठंतरी असतो, तुमच्या हातात तर नसतो, टेबलवर असतो कुठंतरी. तर आल्यानंतर तुम्ही तो तसाच ठेवायचा छताकडे आणि फक्त व्हिडिओ ऑन करायचा, म्हणजे तो रिसीव करायचा कॉल. त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला काय दिसेल? सिलिंग फॅन. सिलिंग फॅनला घेऊन ती ब्लॅकमेल काय करेल? पण मला दिसतंय ती कोण आहे, मी तिला दिसत नाही फ्रेममध्ये. मी कॉल कट करायचा, फोन ठेवून द्यायचा, संपला विषय. आयुष्यात कधीच अडकणार नाही. पण काय आहे म्हणजे कनेक्शन काय आहे? कनेक्शन म्हणजे अहो व्हिडिओ कॉल असा धरला की त्या व्यक्तीला तुम्ही दिसत, मी असा जर धरला, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला सांगेल की आता आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया, त्यावेळी तुम्हाला थोडं सावध राहून तुम्हाला हे लक्षात घेता येईल आणि ते तिथं कट करायचं. म्हणजे तुम्ही त्या ट्रॅपमध्ये सापडणार नाही. सर, हनी ट्रॅपचं तर आहेच, पण डिजिटल अरेस्ट हा पण एक फार मोठा म्हणजे प्रकार या दरम्यान घडलेला आहे आणि अनेकांनी आत्महत्या केली आहे. डिजिटल अरेस्ट हा सायबर फ्रॉडचा कुठला प्रकार आहे? हा सध्या 2 महत्त्वाचे फ्रॉड चालू आहेत. त्यापैकी एक सांगितलं आपण हनी ट्रॅपचा, आता हा दुसरा डिजिटल अरेस्टचा. आता ह्याच्या मागचं मूळ कारण परत मानसिकतेमध्ये आहे. तरुण मुलं खूप याच्यात नाही असंही काही कुठलाही नाही, सगळे कॅटेगरी आहेत. म्हणजे अगदी 70 वर्षाची म्हातारी आजी पण घाबरलेली आहे. आपल्या पुण्यातल्या कोथरूडमधले निवृत्त झालेले गायक 2.5 कोटी रुपये गेले. काय करतात ह्याच्या मागची मानसिकता सांगतो की का घडतं आहे ते डिजिटल अरेस्ट. आपल्याला लहानपणापासून तुम्हाला आठवत असेल, अभ्यास कर नाही तर पोलीस पकडून नेतील, जेवण कर नाही तर पोलीस पकडून नेतील. ही जी लहानपणापासून पोलिसांबद्दल भीती घातलेली आहे ना, त्या भीतीचा फायदा न तयार झालेला फ्रॉड म्हणजे डिजिटल अरेस्ट आहे. सगळे लोक, सामान्य लोक पोलिसांना घाबरतात. ॲक्च्युली मी अनेक पोलिसांबरोबर काम केलेलं आहे. पोलिसांसारखा सुंदर मित्र नाही आहे, कारण प्रसंगी तोच तुम्हाला मदत करू शकतो. भले वेतन में कम है लेकिन उसके वर्दी में दम है, हे नक्की आहे. पण त्याची भीतीपोटी काय होतं, मग तुम्हाला कुठनं तरी फोन येतो. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय ते सांगतो. फोन येतो तुम्हाला की आम्ही अमुक विमानतळावरनं बोलतोय आणि तुमच्या मुलाच्या किंवा कुठल्याही पब्लिक प्लेसमधनं बोलतोय आणि तुमच्या मुलाच्या बॅगेमध्ये ड्रग सापडले आणि हा माफियाचा गुन्हा आहे, त्याच्याबद्दल तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला भरला जाऊ शकतो आणि देशद्रोहाची शिक्षा तुम्हाला माहिती आहे, कमीत कमी 10 वर्ष. तर असं म्हणून तर तुम्हाला अटक करायला आमची गाडी निघालेली आहे तुमच्याकडे यायला, पोलिसांची, असं सांगितलं जातं आणि फोन कट केला जातो. आता आणि ही भाषा असते ती अस्सल पोलिसी भाषेच्या आवाजात बोललं जातं. आता सामान्य माणसाला पोलिसांशी बोलताना माहिती, अनेकांना ज्यांना कधी संबंध आला आहे ते काय आवाजात बोलतात, कारण ती गरज असते. बस रे बाळा असं म्हटलं तर ते होत नाही. त्यांची पोलिसांची ती गरज आहे कामाची. पण सामान्य माणूस घाबरतो त्या गोष्टीला आणि 15 मिनिटांनंतर दुसरा फोन येतो. त्यात पण व्हिडिओ कॉल करतात आणि नाही पोलीस स्टेशनमध्ये बसल्यासारखं. पुढची स्टेज आहे, ते पुढची स्टेज आहे. पण टप्प्याने सांगतो म्हणजे कळेल. मग इन्स्पेक्टरचा फोन येतो की म्हणतो की मला हवालदारांनी सांगितलं तुमच्या मुलाच्या बद्दलच्या केसचं, मी 15-20 मिनिटात चौकशी केली तुमच्याबद्दल, तुम्ही जरा भल्या घरचे दिसताय, त्याच्यामुळे मी मुलाला सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी पण तुम्हाला त्याच्यासाठी अरेस्ट करावी लागेल, कारण
तिची बॅग ही तुम्ही घेऊन दिली असं तो म्हणतोय. म्हणजे तुम्ही सहआरोपी आहात, गुन्ह्यामध्ये मदत केली आहे तुम्ही मटेरियल पुरवून, तर तुम्हाला पण सहआरोपी करण्यात येत आहे. आणि तुम्ही आमच्या साहेबांशी बोलून घ्या, कारण ह्याला किमान या देशद्रोहासाठी किमान 7 ते 8 लाख रुपये दंड आहे, कोर्टात भरावा लागेल तुम्हाला वगैरे वगैरे दडपशाहीची भाषा केली जाते. आणि मग त्यांना म्हणतात की मग कमिशनरच्या लेवलचा किंवा आणखी वरच्या लेवल DSPच्या लेवलचा अधिकाऱ्यांशी बोलून घ्या असं तो खालचा माणूस म्हणतो. आणि मग तो माणूस येतो आणि म्हणतो की व्हिडिओ कॉल ऑन करा. आणि मग व्हिडिओ कॉलवर त्याला घेतलं जातं आणि सांगतात की मी खालच्या सगळ्या लोकांकडनं माहिती घेतलेली आहे आणि तुम्ही खरंच चांगल्या घरचे आहात, चुकून मुलगा अडकलेला दिसतोय, आम्ही सोडून देतो त्याला, पण त्याची ती चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला डिजिटली अरेस्ट करतो, कारण तुमचं सामाजिक इमेज खराब होऊ नये म्हणून. तुमच्या घरी गाडी येणार, पोलीस धरून येणार, तुमची बेइज्जती होणार, हे टाळायचं आहे. तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट आम्ही करतो. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्ही हा फोन बंद करायचा नाही, व्हिडिओ, आणि आम्ही सांगू तो ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत राहायची. आम्ही इथनंच तुमची चौकशी करतो, जसं काही तुम्ही तुरुंगात आहात असं समजा स्वतःला. तुमच्या खोलीमध्ये दार बंद करून बसायचं आहे. तुमच्या घरातला कुठलाही मेंबर त्या कॅमेऱ्याच्या मागनं गेलेला दिसला तर त्याला पण आम्हाला आरोपी करावं लागेल तुमचा साथीदार म्हणून. त्यामुळे दार बंद करायचं आणि कोणालाही तुमच्या रूममध्ये येऊ द्यायचं नाही. आता इतकी बंबार्डमेंट 1 तास 1.5 तास झालेली असते, हवालदारापासून कमिशनरपर्यंत. तिथंच तुम्ही खचता आणि मग तो जे काही म्हणतोय त्याला तुम्ही रिप्लाय द्यायला जाता, म्हणजे प्रतिसाद द्यायला जाता. मग तुमचे बँक अकाउंट डिटेल मागितले जातात चौकशीच्या दरम्यान, मग त्याचे पासवर्ड मागितले जातात. मग तुम्हाला सांगितलं जातं की 7 लाखाचं तुम्हाला सोडू शकतो आम्ही गव्हर्नमेंटच्या ह्याच्याप्रमाणे, पण नियमात आहे त्याप्रमाणे, पण त्याच्यासाठी आधी पोलीस चौकशी व्हावी लागेल असं म्हणून पुढची स्टेज येते. त्यावेळेला एखाद्या फ्लॅटमध्ये खरोखर पोलीस चौकीचा सीन उभा केला जातो, जसा की नाटकाचं नेपथ्य असतं तसा. आणि खरोखर तिथं 2-4 हवालदार, एक लेडी कॉन्स्टेबल, एखादं कोणते कमिशनर बसलेलं आहे असं सीन उभा करतात. आणि मग तिथं तुमच्या वतीनं तिथं तक्रार दाखल केली जाते. मग त्याच्यावरती कमिशनर निर्णय देतो आणि मग ती केस कोर्टात जाईल असं सांगितलं जातं. आणि जाऊ द्यायची नसेल तर आत्ता 7 लाख द्या, कोर्टात गेल्यावर तुम्हाला 14 लाख द्यायचेच आहेत. मग तो घाबरून 7 देऊन टाकतो. तिथं तो ट्रॅप संपतो. पण काही एखादा तर आणखी थोडा कडक निघाला, नाही मला जाऊ द्या कोर्टात केस म्हटला, तर पुढचा टप्पा चालू होतो जो शेवटचा टप्पा असतो. तो म्हणजे खरोखर तसाच दुसऱ्या खोलीमध्ये त्यांच्या कोर्टाचा सीन तयार असतो. तिथं जज बसलेला असतो, सरकारी वकील असतो आणि तुमचा वकील म्हणून तुम्हाला एक माणूस उभा करून दिला जातो, असाच काळा कोटवाला उभा केला जातो आणि सांगितलं जातं की हे तुमचे वकील आहेत, तुमच्या वतीने केस लढतील. आणि मग तुमच्या वतीने एक 10-15 मिनिटाची लुटूपुटीची लढाई असते, तशी तुमची केस लढली जाते आणि तुम्हाला त्याच्यात हरवलं जातं आणि सरकारी वकील जिंकतो आणि तुम्हाला 14 लाखाचा फाईन पडला आहे असं सांगितलं जातं. आणि तो आता तुम्हाला कोर्टाचा किंवा अधिकृत सरकारी तुम्हाला QR कोड पाठवला जाईल किंवा नंबर पाठवला जाईल किंवा लिंक दिली जाईल. हे तिन्हीपैकी कुठल्याही याच्यावर तुम्ही ताबडतोब 14 लाख भरा आणि तुम्ही भरून मोकळे होता. लोकांनी दागिने विकून पैसे भरलेत या डिजिटल अरेस्टमध्ये. त्याचं कारण की दाराच्या खालनं सरकवला एकाने डबा दागिन्याचा त्याच्या रूममधला आणि बायकोला सांगितलं मेसेज करून की मग हे दागिने पटकन गहाण ठेवून पैसे आण, मी अटकेमध्ये, मला आत तुरुंगात आहे मी इथं. इतकं हिप्नोटाईज केलं जातं तुम्हाला. आता ऐकणाऱ्याला हे कॉमेडी वाटेल पण इट्स अ फॅक्ट. लोक ते भामटे लोक हिप्नोटाईज करण्यात तरबेज असतात दरडावणीच्या भाषेत. साधं तुम्ही इमॅजिन करावं मॅडम, तुमच्या शेजारी एक लेडी कॉन्स्टेबल उभी राहिली, हे काय करते का भावाने इथे, तुम्ही घाबरणार की नाही? सामान्य म्हणजे जी महिला का घाबरायचं? पोलिसांना का घाबरायचं? दे आर द पब्लिक सर्वंट, पब्लिक आणि यू आर द पब्लिक, म्हणजे ते तुमचे सेवक आहेत. त्याला का घाबरायचं? मालकाने नोकराला घाबरल्याचं जगात आहे का? पण तुम्ही घाबरता आणि त्याचा फायदा भामटे घेतात आणि त्याच्यामुळं पोलिसांना त्रास वाढतो. तर ह्याच्यावर तर आता हे ट्रॅप कळला तुम्हाला. आता ह्याच्यावर उपाय काय? उपाय फार सोपा आहे. मी तो परवा जळगावच्या पोलिसांच्या कार्यक्रमातच सांगितला, सगळे हसायला लागले. फॅक्ट उपाय सांगतोय हा सरळ. फक्त मुलाच्या बॅगेत ड्रग असं नाही, कदाचित दुसरं पण कारण सांगतात अशा वेळेला की तुमच्या नावाने एक पार्सल आलं आहे, पोस्टामधनं बोलतोय आम्ही, तुमच्या नावाने पार्सल आलं आहे आणि अचानक तिथं CIDची लोक आलेत आणि त्यांना त्या पार्सलचा संशय आला आहे आणि त्या पार्सलमध्ये ड्रग सापडले, असं काही कारण सांगितलं जातं. आणि मग आम्ही नॉर्कोटिक्समधनं बोलतोय, आम्ही इकडनं बोलतोय, कस्टम, असं बोलून तुम्हाला लटकवलं जातं. तर ह्याच्यावरचा उपाय काय? पहिल्यांदा जेव्हा कधी फोन येईल की तुमच्या बॅगेत ड्रग सापडलेत, त्यावेळेला मुलाच्या बॅगेत, त्यावेळेला त्याला सांगायचं
माझं पोरगं त्याच लायकीचं आहे, त्याला तुरुंगात 4 दिवस ठेवा आणि ठोका त्याला, त्याची अक्कल जागेवर येणार नाही असं बिंदास बोला. आणि त्याच वेळेला तुम्हाला खात्री करून घेण्यासाठी फोन त्यांचा होल्डला ठेवा आणि दुसऱ्या फोन नंबरवरनं तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून बघा की बाबा तू कुठं आहे. तर 99.99% वेळेला मुलगा सांगेल की बाबा मी कॉलेजमध्ये वडापाव खातो आहे, आणि तोपर्यंत ह्या बापाला इकडं लुटलेलं असतं. तर तुम्ही मुलांना स्मार्टनेस तुम्ही दाखवा असं. हां, तुम्ही तुमच्या मुलावर केलेल्या संस्कारावर तुमचा विश्वास का नाही आहे की माझा मुलगा ड्रग घेऊन हिंडणार नाही असं वाटायला पाहिजे. तर कृपया कुणाच्याही नावाने कसलंही काही आलं, पहिलं तो जे भीती घालतोय ते कर म्हणायचं. समजा तो म्हणला की तुमचा न्यूड व्हिडिओ माझ्याकडे आला आहे, बायकोला पाठवेल, नाही तर मला 5 लाख द्या, तर म्हणायचं बायकोला पाठव, तुझ्याकडे नंबर नसला तर मीच देतो, पाठव बायकोला, सोशलवर टाकेन आणि टाक सोशलला. तुम्ही कधी सोशलवर असले विचित्र वेडेवाकडे व्हिडिओ बघितलेत का? टाकूच शकत नाहीत भामटे. त्याचं कारण सांगतो, टाकल्या त्यांनी कुठून टाकलं आहे त्याचा ॲक्सेस मिळू शकतो. तिथं CCTV असतात, तिथनं ॲक्सेस घेता येतो, IP ॲड्रेस काढता येतो आणि त्याचं लोकेशन ट्रेस करून त्यांना पकडता येतं. आणि हे त्यांनाही माहिती आहे, म्हणून कधीही ते सोशलवर टाकत नाहीत, फक्त सोशलवर टाकू अशी हूल देतात आणि आपण त्या हूल देण्याला घाबरतो. त्याला म्हणायचं बिंदास, तुला काय करायचं ते कर, तुला कुठं टाकायचं आहे, नातेवाईकांना पाठवायचं, मी पाठवू का नंबर, दे पाठव. आणि आजकाल सगळ्या लोकांना सांगतो, अशा प्रकारचे कोणाचेही कसलेही फोटो व्हिडिओ आले तर दचकून जाऊ नका. तुमच्या मित्राचे नातेवाईकांचे दचकून जाऊ नका, उलट त्याला आधार द्या. म्हणा तुला कोणीतरी ट्रॅपमध्ये अडकवलेलं दिसतंय, अंदाज आहे आम्हाला, काळजी करू नको, आम्ही काही ते मनावर घेत नाही आहे. त्याला रिलॅक्स करा. तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला की सुसाईड होतो आहे, तर त्याच्यामुळे होत आहे सामाजिक इब्रत गेली म्हणून, तर समाजाने त्यावेळेला ट्रॅपमध्ये अडकलेल्याला पाठीशी राहण्याची गरज आहे. सर, आपण आता डिजिटल अरेस्ट बघितलं, हनी ट्रॅपबद्दल आपण बोलतोय, पण या ट्रॅपचे असे किती प्रकार आहेत? ट्रॅपचे असे भरपूर प्रकार आहेत, N नंबर ऑफ असं म्हणता येईल, कारण रोज एक ट्रॅप येतो आहे आणि रोज आम्ही पकडून तो उघडकीला आणतो आहे डिपार्टमेंट. पण आत्ता लेटेस्ट म्हणजे अगदी ताजा ट्रॅप सांगतो. महिलांना काय आवडतं? साडी. आणि साडी ती कुठली जास्ती आवडते? तर कुणीतरी गिफ्ट दिलेली विकत घेण्यापेक्षा. ही सायकॉलॉजी आहे. ह्या सायकॉलॉजीचा आधार घेऊन भामट्याने एक ट्रॅप रचलेला लेटेस्ट सांगतो तुमच्या माध्यमातून. तुम्हाला एक गिफ्ट येतं, मग पार्सल येतं कुरिअरसारखं, आणि त्याच्यातलं वरच्या बाजूला हाफ ट्रान्सपरंट असतं, आतमध्ये काय वस्तू दिसण्यासारखं, आणि त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाची एक साडी असते विथ प्राईस टॅग 4,000, 4,500, 5,000 अशी. आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही गेल्या महिन्यामध्ये मॉलमध्ये गेला होता ना, तर तुमचं लकी ड्रॉ लागला आहे, त्याचंही गिफ्ट आहे. किंवा तुम्ही सिनेमाला गेला होता ना, तर त्याचं लकी ड्रॉ काढला आहे, त्याचंही गिफ्ट आहे. किंवा तुमच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे, नाव नको सांगू, सरप्राईज गिफ्ट आहे असं म्हणून ते दिलेलं आहे. हे 3-4 कारणापैकी एक कारण सांगितलं जातं. एक घडलेली घटना सांगतोय मी तुम्हाला, किस्से म्हणजे किस्से आहेत हे. तर त्या महिलेने ती साडी घेतली, आता कुणाला नको आहे, 4,000ची साडी घर बसल्या मिळाली, तिने घेतली. मग त्या माणसाने सांगितलं की फक्त आम्हाला पोचल्याची ॲक्नॉलेजमेंट लागते तुम्हाला मिळाल्याची, तर तेवढं आम्हाला, तुम्हाला एक नंबर येईल ॲक्नॉलेजसाठीचा, तेवढा आम्हाला द्या. आणि तिला तो 4 आकडी नंबर आला, तिने तो त्याला दिला, त्यांनी तो घेतला आणि मग तो सांगितलं की ठीक आहे, आता QR कोड आहे आमचा, तेवढा स्कॅन करा म्हणजे आमच्या ऑफिसला डायरेक्ट पोचेल तो. मग त्यांनी, आपण नेहमी QR कोड स्कॅन करण्याची सवय झाली, तिने तो स्कॅन केला आणि पाठवलं ओके म्हणून. तर तो म्हणाला काम झालं आहे, थँक्यू मॅडम म्हटला, पाणी मिळेल का जरा. पाणी पिलं, नशीब का मीठ खाल्लं नाही, पाणी पिलं आणि तो निघून गेला. आणि निघून तो पार्किंगमधनं गाडी काढून चौकातही गेला नसेल, ह्या बाईच्या बँकेचा मेसेज आला, तुमच्या खात्यातले 3.5 लाख रुपये गेलेत, म्हणजे डेबिटेड 3 and 5 लाख 350. आता हे कसं झालं? तर तुम्हाला आवळा दिला साडीचा आणि कोहळा काढून घेतला मोहात पाडून. तर हे टाळा. कुणी पाठवलंय, काय पाठवलंय, खात्री करून घ्या. समजा मैत्रिणीने पाठवलंय तर तिला फोन करा, नाहीतर सरप्राईज असेल आणि उद्या त्याच्या खाली बॉम्ब आला तर साडीच्या नादात बॉम्ब घरात घेणार का? जगात लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमीसाठी जगात मोफत काहीही नसतं. जे म्हणतात एकावर एक फ्री, ते तसं काहीही नसतं. ते मार्केटिंग फंड आहे, त्याचीच सवय आपल्याला लागली मोफतची.
आणि फुकट ते पौष्टिक अशी समाजधारणा आहे आपली, तर ती टाळली पाहिजे. तर तो एक ट्रॅप होता. दुसरा एक सगळ्यात भारी ट्रॅप आहे तो आहे शहरांमध्ये. आता बऱ्याच शहरांमध्ये पाईपलाईनमधनं गॅस येतो. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कंपन्या आहेत, किंवा जनरल तालुका लेवलला सुद्धा सिलेंडरच्या कंपन्या आहेतच ना, सिलेंडर पुरवणाऱ्या. पाईपलाईन गॅस कॉमन आहे. तर तो त्याच्यात घडलेला ट्रॅप आहे हा. तो गॅस सिलेंडर ज्यांच्याकडे त्यांच्याकडे पण हा घडू शकतो, म्हणून सांगतो हा ट्रॅप. तर होतं काय, कंपनीच्या युनिफॉर्ममध्ये अक्षरशः आणि डुप्लिकेट आयडेंटिटी कार्ड लावलेले 2 माणसं येतात आणि सांगतात की आम्ही कंपनीकडनं आलो आहे आणि रेग्युलर मेंटेनन्ससाठी आलेलो आहे चेकिंग करायला, आमचं रेग्युलर रुटीन चेकिंग आहे. आणि असं म्हणून त्यांच्या हातात एक पाण्याची प्लास्टिकची बाटली असते ज्याच्यात साबणाचं पाणी असतं. आणि ते सगळीकडे बघतात, फिरून फिरून बघतात साबणाचं पाणी का, लिकेज बघण्यासाठी. करेक्ट, म्हणजे बुडबुडा येतो टाकल्यावर. आता ही पद्धत ॲक्च्युअली तुम्ही जर हायवेला जात असाल तर त्यातल्या बरेच हायवेवरचे पंक्चरवाले या पद्धतीने तुम्हाला लुटतात. तेही सांगून ठेवतो जात जात. म्हणजे हवा कमी असली टायरला आपल्या की आपण जातो हवा भरायला, पंपावर शक्यतो पंप मिळाला तर ठीक आहे, नाहीतर मग एखाद्या साऊथ इंडियन माणसाच्या तिथं जातो आणि तो सांगतो की साहेब टायर हवा कमी नाही, पंक्चर आहे, हे पण दाखवतो. असं म्हणून तो त्याच्याकडची साबणाची पाण्याची बाटली तुमच्या टायरवर 2-4 ठिकाणी मारतो. आता मी सायन्सचा विद्यार्थी, त्याच्यामागचं सायन्स सांगतो. सायन्स असं आहे की रिजिड सरफेसवर साबणासारखं लिक्विड पाणी जोरात मारलं गेलं प्रेशरने तर ते रिबाउंड होतं, आणि रिबाउंड होताना बबल्स येतात. त्याचा पंक्चरचा काही संबंध नसतो. तसंच हे गॅस पाईपलाईनच्या मीटर वगैरे जिथं कुठं असतो बसवलेला त्याच्यात तिथं ते पाणी मारतात आणि जोरात मारतात, त्यावेळेला ते रिटर्न येतं आणि बुडबुडे यायला लागतं. मग ते तुम्हाला दाखवले जातात की ह्या इथं लिकेज आहे, तर हे बदलावं लागेल. तुम्ही घाबरता लिकेज आहे म्हटल्यावर. मग ते सांगतात की आम्ही बदलतो, काळजी नका करू, आम्ही आणलेलं आहे आमच्याकडचा, तो बदलून देतो तुम्हाला. आणि मग फक्त एक गॅसचं लिकेजची तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते, तुम्ही बाहेरच्या खोलीत बसा असं म्हटलं जातं. आणि मग मग तुम्ही बाहेर जाता आणि ते काय करतात, काही करत नाहीत. त्याच साबणाच्या पाण्याने त्यांच्याचकडचं एक स्क्रबर टाईप नॅपकिन असतं, त्याच्यावर टाकून तो तुमचा मीटर स्वच्छ घासून नव्यासारखा करतात. आणि खिशात त्यांचा जुना असतो कळलेला मळकटलेला, तो घेऊन बाहेर येतात, म्हणतात हे बा तुमचा जुना आम्ही बदलला आहे, तुमचा नवीन बसवला आहे. आणि त्याचे हे 2,500 रुपये झाले किंवा 2,000 रुपये झाले, जे काही अमाऊंट असते ती. आणि ह्या QR कोडवर तुम्ही पैसे भरवा. तुम्ही विचार करता अरे QR कोड कसा काय, आम्ही कंपनीला देऊ ना. नाही, आम्हीच देणार कंपनीला, नाही कंपनीच्या नावाचा QR कोड आहे, आम्ही आमच्याकडे एजन्सी असं पण सांगतो. हां, आणि मग तुम्ही QR कोडवर पैसे देता 2,000ची, तर बाब जीवावरचा धोका टळला. कारण ते त्याच्या आधी तुम्हाला भीती खूप घालतात की इतका मोठा स्फोट झाला असता, बरं झाला आम्ही 5 मिनिटं आधी आलो असतो, नसतो तर काय झालं असतं माहीत नाही वगैरे, असे भरपूर करतात आणि तुम्हाला हवा करतात. आणि मग तुम्ही 2,000 देता. आणि मग तुम्ही फार तर सजग असाल तर काय म्हणता, मला पावती पाहिजे याची. तर ते म्हणतात की आम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटचे, अकाउंट डिपार्टमेंटतर्फे तुम्हाला पावती येईल व्हॉट्सअपला. आणि तुम्ही ओके म्हणता जाता. नंतर कळतं की काही झालेलं नव्हतं, तो लुटलेलं गेलेलं आहे. आता तुम्ही 2,000 इतकी छोटी रक्कम आहे, तुम्ही पोलिसात गेला तर ते नाईलाजाने तक्रार दाखल करून घेतील, पण इथं 2-2 कोटीच्या केसेस पेंडिंग आहे. तुमची 2,000ची उद्बत्ती कधी पेटायची. त्यामुळे तुम्ही जात नाही, अनेक लोक तक्रार करायला आणि गप बसता अक्कल खाती जमा म्हणून. इमॅजिन करा, त्या भामट्या लोकांनी दिवसभरात फक्त 10 घरं व्हिजिट केली, 20,000 रुपये कमवले, म्हणजे महिन्याला 6 लाख रुपये. IT इंजिनियरला तेवढा पगार नाही आहे. असे आपण सहज उल्लू बनतो. मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा फ्रॉड चालू आहे. तर माझं मेट्रो सिटीमधल्या सगळ्या लोकांना सांगणं आहे, कंपनी असं कधीही पाठवत नाही. आणि जरी समजा खरोखर पाठवलं असेल तर तुम्ही आधी दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांना बाहेर बसवा हॉलमध्ये, आणि आतल्या खोलीत जाऊन अधिकृत तुमच्याकडे कंपनीचा नंबर असतो की नाही कस्टमर केअरचा, त्याला फोन करून विचारा की तुम्ही माणसं पाठवली आहेत का. आपण आलेल्या माणसांवर विश्वास ठेवतो आणि ज्याच्याबरोबर लग्न करून आलो त्या नवऱ्यावर विश्वास ठेवत नाही. ही आपली खंत आहे. तर हा दुसरा एक गॅस पाईपलाईनचा आहे फ्रॉड आहे. हां, आणि सगळे फ्रॉड जिथून सुरू होतात. आणि तुमची डेटा कळतो कसा भामटे लोकांना, आणि तिथून मग जाळं कसं मिळलं जातं, तर तुम्ही अत्यंत बेफिकीरपणे तुमचं आधार कार्ड वापरता. ते झेरॉक्स फ्रॉडवर मी येतो सांगायला. आता होतं असं, 140 कोटीचा देश आहे बरोबर. समजा असं गरीब दूर 1 कोटी लोक, 100 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहे. 100 कोटीपैकी सजग किती आहेत माहिती आहे?
आधार कार्डबद्दल फक्त 100 कोटीपैकी 7 लाख लोक फक्त सजग आहेत. का सांगतो, तुमचं आधार कार्ड लीक जर झालं तर तुमच्या 10 आकडी डिजिटवरनं डिजिटल आता इतके सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहेत, हॅकर्सकडे ॲप डेव्हलप झाले आहेत की तुमचं डिजी कार्ड ट्रान्सफर करता येतं आधार कार्ड. आणि माझं आधार कार्ड मिस झालं आहे, मला नवीन पाहिजे असं म्हणून तेच आधार कार्ड गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून तुमचा मिसयूज केला जातो. हे लक्षात आल्यावर गव्हर्नमेंटनी 1.5 वर्षापूर्वीच त्यांच्या आधार पोर्टलवर आणि सगळ्या ई सेवा केंद्रात ती सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचं नाव आहे मास्क आधार कार्ड, MASK. मास्क आधार कार्ड मिळतं. गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर गेला तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला 15 दिवसात घरपोच येतं. आणि ई सेवा केंद्रात गेला तर काय, तो 20-25 रुपये घेऊन तुम्हाला काढून देतो. तो मास्क आधार कार्ड म्हणजे काय, तर त्याचे 10 आकडी नंबर असतो तुमचा ID नंबर आधारचा, त्याच्यातले 6 आकडे बंद केले जातात आणि फक्त 4 उघडे ठेवले जातात. आणि मग ते कार्ड तुम्हाला सगळीकडे देता येतं अदर दॅन सरकारी कार्यालय. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठं टूरला चालला आहे, हॉटेलवर गेला की ते आय कार्ड मागतात, आयडेंटिटी म्हणजे फोटो ID मागतात, आणि तुम्ही सर्रास आधार कार्ड देता, तो त्याची झेरॉक्स काढून घेतो आणि तो कार्ड तुम्हाला परत देतो. तिथं मास्क कार्ड द्या. पण या मास्क कार्डसाठी वेगळं ॲप्लिकेशन करावं लागेल? काही नाही, तिथं फक्त नोंदणी करायची की माझा हा कार्ड आहे ओरिजिनल, मला मास्क आधार कार्ड हवं आहे, पोर्टलवर आहे. तुम्ही ते हे ठेवून ते पण मागू शकता. सरकारी कार्यालय जिथं आहेत तिथं फक्त ओरिजिनल आधार कार्ड द्या, बाकीकडे द्यायची गरज नाही. आणि जर बाकीच्याने आग्रह धरलात मला ओरिजिनलच पाहिजे, तर तिथूनच जवळच्या पोलीस चौकीला फोन लावायचा. समजा हॉटेलवाल्यांनी आग्रह धरला तर तिथून फोन लावायचा पोलिसांना आणि त्याचं लायसन्स जप्त करण्याची नियमात तरतूद आहे, त्याचा धंदा बंद होईल. आधार कार्डला, मास्क आधार कार्डला नकार दिल्यास खाजगी लोकांनी, इतकं सेफ आहे ते करत नाही ना आपण. माहितीच नाही. आता मी सजग का म्हणालो, हे 1.5 वर्षापूर्वी सुरू झालेली स्कीम आहे. 100 कोटीपैकी फक्त 7 लाख लोकांनी मास्क कार्ड काढले. ते म्हणूनच मी म्हणाले की बऱ्याच जणांनी मास्क आधार कार्ड बद्दल फार मला वाटतं माहितीच नाहीये लोकांना. तुम्ही ते कार्ड जर वापरायला सुरू केलं तर चुकीच्या ठिकाणी तुमचा आधार जाणार नाही. आणि नाही, कारण त्याच्यावरनं तुमची माहिती मिळणार आहे, तुमचा डेटा मिळाला की त्याच्यावरून तुम्हाला फसवलं जाणार आहे. त्यामुळे आधारवर लक्ष ठेवा. आणि ते करत असताना मास्क आधार कार्ड, त्याच्याही पुढचा सल्ला देतो, खाजगी ठिकाणी फोटो ID मागितल्यावर आधार कार्ड देऊ नका, ड्रायव्हिंग लायसन द्या, ते व्हॅलिड आहे. आपण देत नाही का, लोकांच्या डोक्यात बसले माहित नाही. पण ड्रायव्हिंग लायसन सगळ्यांकडे असेल असं नाही. मग ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी द्यावं, त्यांनी ते द्यावं असं माझं मत आहे. आणखी एक फ्रॉड आहे, तो गेल्या वर्षी मी पकडून दिलेला, त्याचं नाव ठेवलंय मी व्हॉइस स्पॅम कॉल. म्हणजे काय की मार्केटिंगचा कॉल आहे असं तुम्हाला जाणवतं आणि अमुक बोलतं आणि तुम्हाला बोलण्यात गुंतवलं जातं. बोलण्यात ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की तुमच्याकडं A पासून Z पर्यंतचे सगळे शब्द तुमच्या तोंडात उत्तरात आलेले असतात. आलं लक्षात? आणि मग तो कॉल रेकॉर्ड केला जातो आणि मग एडिटिंगमध्ये त्यात शब्द काढून ज्यांनी डिसेंबर नावाचा सिनेमा बघितला आहे, त्याच्यामध्ये गुलशन ग्रोवर व्हिलन आहे, त्याच्यामध्ये ही ट्रिक वापरलेली आहे. तुमचं कॉल रेकॉर्डिंगमधनं एक शब्द तोडून काढून असं एडिट करून जोडला जातो आणि मग एक वाक्य असं तयार केलं जातं की मी अमुक बोलतोय आणि तुझं लफडं मला माहिती झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी बाहेर सांगू नये असं वाटलं तर मला 1 लाख पाठवून दे या नंबरला. अशा प्रकारचं वाक्य बनवलं जातं तुमच्याच आवाजात आणि ते इतरांना पाठवलं जातं. हे विशेषतः जे सेलिब्रिटी लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, मंत्री वगैरे किंवा सचिव लोक आहेत, म्हणजे मिनिस्टर लेवलचे लोक आहेत, त्यांच्या बाबतीत हे जास्ती घडतं. त्यांच्या नावाने खाजगी बिल्डर्सना खंडण्या मागितल्या जातात. असं थोडंसं इंटरप्ट करते. आता तुम्ही जे सांगत आहात व्हॉइस म्हणजे फ्रॉड कॉल्सबद्दल, आता मध्यंतरी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील विश्वास नांगरे पाटील त्यांच्या आवाजाने AI इमेज तयार करून असंच मला वाटतं गंडा घातला. आता काय होतं, जे फेमस सेलिब्रिटी आहेत ते जाहीरपणे जिथं कुठं भाषण करतात किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या स्वतःच्या अधिकृत पेजवरनं बोलतात, त्याच्यातला आवाज कॉपी करून कट पेस्ट केला जातो आणि मग त्या माणसांना तो धमकीचे फोन, अशा पद्धतीचे लुटण्याचे फोन जातात. हाईट सांगतो, घडलेली हाईट, ह्याच्यात फ्रॉड नसलेला पण लोक किती आंधळेपणाने काम करतायत. एका इन्स्पेक्टरला दुसऱ्या एका इन्स्पेक्टरनी
आहे असं भासून लुटलंय 70,000ला DSPच्या नावाने. मी अमुक शेजारच्या जिल्ह्यातला, आता DSP सतत बदलत असतात, शेजारच्या जिल्ह्यातला DSP बोलतोय आणि माझी नुकतीच बदली झाली, मला अचानक जरा ते सामान शिफ्टिंगमध्ये गडबड झाली आहे, जर मला तू 70,000 पाठव, हा माझा नंबर आहे, मी तुला संध्याकाळी रिटर्न पाठवतो मुलगा घरी आला की. त्या माणसाने पाठवून दिले. फक्त आवाजावरनं खात्री का नाही करून घेत आपण? बाबा साहेबाचा फोन असला तरी बाबा साहेबाचे हाताखालचा कोणीतरी असतो की नाही, त्याला तुम्ही नंतर बरं साहेब पाठवतो 2 मिनटं थांबा म्हणायचं आणि दुसऱ्या माणसाला फोन करून खात्री करायची की खरंच साहेब आहेत का. तर तो भुरटा होता, भामटा होता आणि DP सुद्धा त्यांनी ते साहेबाचा लावला होता फोटोवर. इतके निर्ढावलेले आहेत हे भामटे लोक. तर मेहरबानी करून खात्री करत चला. त्याच्यामध्ये कधी कुरिअर फ्रॉड नावाचा एक फ्रॉड आहे, म्हणजे आजकाल सगळेच जण घराबाहेर असतात दिवसभर, हे लक्षात घेऊन हा सापळा रचण्यात आलेला आहे. नामांकित, माझ्या सोशल मीडियावरती सगळे डिटेल पोस्ट आहे, तुम्ही बघू शकता. नामांकित कुरिअर एजन्सीच्या नावाने स्टिकर लावलं जातं तुमच्या दारावर की तुमच्या नावाचं एक पार्सल आलेलं होतं पण घर बंद असल्यामुळे पार्सल परत गेले, तुम्हाला जर हवं असेल तर हा सोबतचा QR कोड स्कॅन करा आणि पुढच्या 3 स्टेप फॉलो करा. तर तुम्ही काही विचार न करता QR कोड स्कॅन करता आणि मग पुढच्या 3 स्टेप असतात, काहीतरी एक नंबर टाकलेला असतो, तो आता प्रोटोकॉल म्हणून मी सांगत नाही, हॅश करून एक नंबर असतो हॅशटॅगचा, एक 4 आकडी नंबर टाकायला सांगतात. मग त्याच्यानंतर आणखी तुम्हाला एक नंबर येईल, तो नंबर ह्या नंबरला पाठवा असं म्हटलं जातं. तर होतं असं की पहिला QR कोड स्कॅन केला की तुमच्या फोनचा ॲक्सेस तिकडे गेला आहे, म्हणजे हॅक म्हणणं, ज्याला हॅक होणं. मग नंतर तुम्ही हॅश करून जे करता, पुढचे नंबर टाकता, त्याच्याने तुमचे सगळे मेसेज फॉरवर्डिंग होणं चालू होतं तिकडं, तुम्हालाच येत नाही. आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की तो एक नंबर येईल तुमच्या फोनला, तो खालच्या नंबरला पाठवा, म्हणजे मग तुमचं कुरिअर पार्सल परत येईल तुम्हाला. आणि तुम्ही तो खालच्या नंबरला ते नंबर पाठवता, तो असतो तुमचा OTP आणि मग तुमचं खातं रिकामं होतं. आता ह्याच्यावर उपाय काय? तर त्या कंपनीच्या वेबसाईटवर अधिकृत जाऊन फोन करून विचारा जाऊन की बाबा तुम्ही मला असा पार्सल दिसतं स्टिकर, तो पार्सल आला आहे का माझ्या नावाने? ते सांगतील की नाही असं काही नाही आहे. घाई का करतो आपण? ती घाई कमी जेवढी कराल तेवढं सोपं जाईल तुम्हाला ह्याच्यामध्ये जगण्यासाठी. दुसरं आता ते झेरॉक्सचं जो मगाशीच आहे, आधारवरनं काय काय होऊ शकतं, तर त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे, ज्यांना इच्छुक आहे ते माझ्या सोशलवर बघावं जाऊन. घडतं असं की हा अर्थात जुना फ्रॉड आहे. हा घडतं असं की तुम्ही आधारची झेरॉक्स काढायला जाता, काही कामासाठी लागतात, तर ज्या दुकानामध्ये पेपरची प्रिंटआउट जी येते झेरॉक्स, त्याचं ट्रे दुकानदाराच्या साईडला जर असेल भिंतीच्या त्यांच्या, तिथं झेरॉक्स काढायची नाही, तुमच्या बाजूला ट्रे दिसला पाहिजे. त्याचं कारण सांगतो. एक माणूस असा पकडला गेला आणि त्याच्यातनं हा फ्रॉड उघडकीला आला, जो प्रचंड गाजला महाराष्ट्रात नंतर. अर्थात काही झेरॉक्सवाले चांगले आहेत, माझे मित्रच आहेत, पण काही दुष्ट पण घुसले त्याच्यात. तर करतात काय की तुम्ही एक कॉपी सांगितली असेल, ती 2 कॉपी काढतात आणि एक तुम्हाला देतात, एक तिकडच्या तिकडून खालनं बॉक्समध्ये खाली सरकून टाकून देतात, कोपऱ्यात खाली बॉक्स ठेवलेला असतो. आणि जरी समजा तुमचं लक्ष गेलं आणि तुम्ही विचारलं जरी की ते काय आहे, तर तो काय म्हणतो की खराब आली होती कॉपी म्हणून ती टाकून दिली, तुम्हाला चांगली दिली आहे. तुम्ही विश्वास बसतो, निघून येता तुम्ही. आणि संध्याकाळी एक माणूस येतो, भामटा हॅकर, आणि त्या झेरॉक्स घेऊन जातो आणि ज्याची कॉस्ट 4 रुपये ते 40 रुपये आजचा रेट चाललेला आहे एका कॉपीचा. जे पण एक नवीन रॅकेट आहे. म्हणजे तुम्हाला जी झेरॉक्स 1 रुपयात मिळाली, त्याचे पैसे त्यांनी घेतले, त्याची दुसरी कॉपी त्यांनी 40 रुपयापर्यंत विकण्याची त्याची तयारी. आधार कार्ड कोणाचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि असं करून थप्पीच्या थप्पी विकली जाते दिवसभरातली. हे पण एक रॅकेटच आहे, म्हणजे अख्खं रॅकेट आहे हे सगळं, एकमेकांना मिली बघत असलेलं रॅकेट आहे. तर म्हणून झेरॉक्स काढताना आता तर इतकं ॲडव्हान्स झालं आहे, म्हणून मी म्हटलं की हा थोडा जुना फ्रॉड आहे. आता झेरॉक्सची मशीनच एवढे ॲडव्हान्स आहेत की तुमच्यासमोर खरोखरच एकच कॉपी दिली जरी त्यांनी, तरी आता मेमरी कार्ड आलेत झेरॉक्समध्ये, आणि मेमरीमध्ये त्यांनी जर बटन दाबलं मेमरीचं, तर तुमची ती कॉपीची इमेज मेमरीत राहते दिवसभर, तुम्ही गेल्यानंतर त्याची कॉपी काढली जाते. तर म्हणून मग आता ह्याच्यावर उपाय काय अशा ॲडव्हान्स मशीनच्या? तर माणूस विश्वासाचा हवा, दुकानदार, तिथंच काढायची. आहे वाटेत मिळालं झेरॉक्सचं दुकान म्हणून काढली झेरॉक्स, असं करू नका. तीच गोष्ट ATMमधनं पैसे काढण्याची. ज्येष्ठ नागरिक विशेषतः गडबडतात कुठे, घराजवळच आहे,
म्हणून जवळच्या ATM केंद्रात जाऊन पैसे काढतात. शक्यतो टाळा, शक्यतो टाळा. बँकेच्या प्रिमायसेसमध्ये जे ATM आहे तिथं पैसे काढायला जा. त्याचं कारण सांगतो. तिथले बँक कर्मचारी तुम्हाला मदत करतात पैसे काढण्यासाठी. तुम्ही जर म्हटलात मला येत नाही आहे तर ते मदत करतात. त्यामुळे काही पैशाची गडबड झाली, कार अडकलं काही, तर ते जबाबदार राहतात. तुम्ही स्वतंत्र नुसत्याच ATMमध्ये गेला तर कोण जबाबदार आहे? एवढी काळजी घेण्याची गरज आहे. दुसरं आणखी एक म्हणजे आपल्या घरामध्ये सगळीकडंच सामाजिक बांधिलकीचे सगळ्यांना फार प्रेम असतं. मी समाजासाठी करतो, मदतीला धावून जातो. सायबरमध्ये याचा पण फायदा घेतला जातो आहे. होता असा हा फ्रॉड. सार्वजनिक ठिकाणी जिथं गर्दी असते अशा ठिकाणी एक मुलगी, विशेषतः कॉलेजवयीन मुलगी धावत येते, किंवा मुलगा, शक्यतो मुलगीच, कारण मुलगी आली की जेंट्स लोक एंटरटेन करतात, स्त्री दाक्षिण्य म्हणून. तर ती मुलगी येते आणि ती घाबऱ्या असते, घामेजलेली असते अशी, आणि ती म्हणते की माझे बाबा गावी असतात, मी शिकायला इथं आली आहे आणि माझ्या बाबांना सकाळी बरं नाही, अचानक अटॅक आला, काही झालं आणि त्यांना ॲडमिट केलं आहे. त्यांना पैसे मी पाठवले तिकडनं, पण त्यांचा फोन लागत नाही आहे, तर मला त्यांचे सध्याचे पैसे मिळाले का आणि तब्येत कशी आहे तेवढं विचारायची. माझी फोनची बॅटरी डाऊन आहे असं म्हणते ती. तुम्हालाही तुमच्या अंगात समाजसेवक जागा होतो आणि तुम्ही फोन देता तिला. ती फोन करते, कानाला लावते अभिनय व्यवस्थित, आणि 1 मिनिटानंतर म्हणते नाही लागत आहे, बहुतेक त्यांचाही डेड फोन आहे, बहुतेक मी बघते काहीतरी करते, आणि ते निघून जाते. आणि 1 तासाभरानंतर तुमच्या फोनमध्ये मेसेज यायला लागतो बँकेचा की तुमच्या खात्यातनं पैसे चाललेत, डेबिट होत आहेत, 40,000 गेले, 10,000 गेले, 5,000. तुम्हाला कळतच नाही हे काय होतं आहे. आता हे कसं होतं, तर जेव्हा ते फोन ती मुलगी घेते तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचा ठराविक नंबर टाकला जातो हॅशटॅग करून. तो टाकल्यानंतर तुमच्या फोनचं सगळं फॉरवर्डिंग ॲक्टिवेट होतं आणि ते तिकडं जायला लागतं. म्हणजे पूर्ण डाटा जातो, सगळं ॲक्सेसच तिकडं जातो. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला लुटलं जातं. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला म्हटलं तसं फायनान्शियल फ्रॉड आणि इमोशनल फ्रॉड. आता तुमचा फोनचा ॲक्सेसमध्ये जर तुमचे काही फोटो असतील गॅलरीमध्ये, तर ते फोटो घेऊन मॉर्फिंग करून ब्लॅकमेल करू शकतात, किंवा तुमच्या बँक खात्याचा ॲक्सेस घेऊन तुम्हाला लुटू शकतात. तर मग आता ह्या अशा फ्रॉडमध्ये सुरक्षित कसं ठेवायचं स्वतःला? उपाय फार सोपा आहे. कुणी असं आलं सांगायला तर त्याला म्हणायचं की नंबर सांग, मी फोन लावतो. एवढं तर करू शकता, सिम्पल. हे स्मार्ट राहण्याच्या टिप्स आहेत. हां, आपल्याकडं शिक्षित झालेत, सुशिक्षित नाही झाले. आणि आता फ्रॉडमध्ये अडकलेल्यांना मी एक नाव ठेवलं आहे, सुशिक्षित अडाणी. हां, म्हणजे त्यांनी फोन दिला कशाला त्यांच्या हातात? तुम्ही मदतीच्या हेतूने तो आपण देतो, पण आता तसं राहिलेलं नाही द्यायचा. मी तर सांगतो सगळ्यांना की तुम्ही बायकोला सुद्धा सांगा. आणि नवीन प्रायव्हसी ॲक्ट झाला मॅडम, नवीन झाला म्हणजे तो ॲक्च्युली बऱ्याच जुना आहे, एका खटल्यामध्ये दाखल झाला, तोही सांगून ठेवतो सगळ्यांना. कुणीही कुणाचाही मोबाईल त्याच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही, उघडू शकत नाही, उघडून बघू शकत नाही. आणि हे सगळं जर केलं असेल आणि हे समोरच्या व्यक्तीने त्याच्याबद्दल तक्रार दाखल केली तर त्याला नॉन बेलेबल वॉरंट निघतं आणि 48 तास तुरुंगात जायला लागतं. बाकी कोर्टात नंतर करत बसा. आता तुम्ही म्हणाल मग हे परकेचं असलं तर, नवऱ्याने सुद्धा बायकोचा फोन घेतला तरी, किंवा व्हाईस वर्सा, कुणीही कुणाचा फोन, हा प्रायव्हसी ॲक्ट झालेला आहे. म्हणून कधीही कोणाचाही फोन घेऊही नका आणि कुणाला देऊ पण नका. समजा तुम्हाला बायकोचा फोन घ्यायचा आहे, काही काम आहे अर्जंटली, तर तिला सांगा कशासाठी घेतोय. किंवा समजा बाबा रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे, कन्फर्म झालं की नाही बघायचं आहे, तर तिला बघू द्या ना. तुम्ही कशाला हात घालायला जाताय? ती बघून सांगेल. पण याच्यावर तर नवरा बायकोची भांडण नाही, उलट त्यांची सिक्युरिटी वाढेल. त्या गडबडीमध्ये तुमचा दोघांपैकी एकाचा फोन जर ॲक्सेस गेला बाहेर तर केवढ्यात पडलं ते हॅकिंगमध्ये जाऊन. म्हणून तुम्ही सांगून बघा की मला ह्या कारणासाठी पाहिजे. असे विविध प्रकारचे ट्रॅप आहेतच. पण आत्ताचा जो मी सांगितला की अपरिचित लोकांच्याकडे फोन देऊ नका, तुम्ही अडकणार नाही, एवढं तरी पाळलं तरी खूप आहे. तसंच अनोळखी मेसेजला एंटरटेन करू नका, अनोळखी कॉल शक्यतो उचलू नका. आता काही पब्लिक फिगर असतात, समजा माझ्यासारखे, माझ्याकडं काही कुणाचे सगळ्यांचे नंबर सेव्ह नसतील, तर अननोन नंबर आला तर लगेच उचलू नका, मिस कॉल पडू द्या.
आणि त्याला मेसेज करा हू इज देअर, मग तो सांगेल खरंच जेन्युइन असेल तर. पण शक्यतो आजच्या काळामध्ये अननोन नंबर उचलणं बंद करा. अननोन लोकांच्याकडे, अनोळखी लोकांकडे फोन देऊ नका. सर, तुम्ही आज सायबर फ्रॉड काय आहे त्याच्यावरती तुम्ही कशी सतर्कता ठेवली पाहिजेत, काय उपाय केले पाहिजेत, खूप छान ही माहिती मला वाटतं आमच्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, माझ्यासह असं. तर आम्ही नक्कीच तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करू. आज आम्हाला तुम्ही वेळ दिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. सेफ रहा, सुरक्षित रहा.